खालीलपैकी कोणत्या वाक्यात परिणामबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे? ओके, बघा 4 वाक्य आपल्याला दिलेले आहेत आणि कोणत्या वाक्यामध्ये परिणामबोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. बघू आपण एक एक. गुरुजी आले आणि मुले उभी राहिली. इथे आणि जे आहे हे आणि समुच्चयबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय जे 2 किंवा अधिक वाक्यांचा शब्दांचा समुच्चय करते, मिलाप करते. ठीक आहे, त्यामुळे हे आपलं उत्तर येणार नाही. दान द्या अथवा जेवू घाला दोन्ही एकच आहे. इथे अथवा हे उभयान्वयी अव्यय आहे आणि ते विकल्पबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय आहे. कारण अथवा हे आपल्या समोर पर्याय ठेवते. एकतर दान द्या, एकतर जेवू घाला, दोन्ही एकच आहेत. म्हणजे 2 पैकी 1 असा पर्याय आपल्या समोर ठेवते आणि म्हणून ते विकल्पबोधक आहे. कुणीतरी लवकर यावे यास्तव ती एरझारा करते, हे मात्र परिणामबोधक आहे. कुणीतरी लवकर यावं त्याचा परिणाम म्हणून ती काय करते? एरझारा करते. ठीक आहे, आणि इथे म्हणून यास्तव जे आहे हे काय आहे? परिणामबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय आहे. ओके, आणि म्हणून हे आपलं उत्तर येणार आहे. तू जा पण लवकर ये. ठीक, इथे पण हे काय करते? पहिल्या वाक्यामध्ये न्यूनत्व दाखवते. जायला हरकत नाही पण लवकर ये. ठीक आहे, म्हणजे इथे आपल्याला हे पण उभयान्वयी अव्यय पहिल्या वाक्यामधील क्रियेमध्ये काहीतरी उणीव, दोष, कमतरता याची आपल्याला जाणीव करून देते आणि म्हणून पण हे इथे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे आणि क बरोबर आपलं उत्तर आहे आणि म्हणून क बरोबर बाकी सर्व चूक हे काय असेल? आपलं उत्तर असेल. इथे यास्तव हे जे आहे हे परिणामबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय म्हणून काम करते. म्हणून, यास्तव, याकरिता, सबब, ठीक आहे, ही तुम्हाला परिणामबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय म्हणून वापरता येतात. ओके, यस.